आज गुरुपौर्णिमा होती. स्कूलला असताना गुरुपौर्णिमा सेलिब्रेट करणं आणि कॉलेजच्या लास्ट इयरला येऊन सेलिब्रेट करणं खरंच यात खूप फरक आहे. तर आज गुरुपौर्णिमा होती आणि खास दिवसाची सुरुवातच माझी धावपळीत झाली. डायरेक्ट मला माझे स्कूलचे दिवस आठवले. नक्की काय झालं आजच्या दिवशी. सो गुड मॉर्निंग गाईज, आय एम तन्वी आणि आज सकाळीच कॉलेजसाठी निघाली कारण कामांची भली मोठी लिस्ट होती. सगळ्यात आधी मी गेले फ्लावर घ्यायला आणि गुरुपौर्णिमा म्हटलं की मॅमला फ्लावर देणं म्हणजे एक वेगळंच इमोशन आहे. मला स्कूलचे दिवस आठवले. तुम्हाला पण आठवतात का? त्यानंतर मॅम साठी मी एक छोटासा केक पिकअप करायला गेले. आयुष्यात कितीही मोठं जरी झालं तरी ज्यांनी आपल्याला पहिलं पाऊल टाकायला शिकवलं आणि योग्य दिशा दाखवायला मदत केली त्या टीचर्सला तर आपण कधीच विसरू शकत नाही ना. तुम्ही तुमच्या लाडक्या टीचर्सला विश केलं आणि नसेल केलं तर हा व्हिडिओ बघून नक्की विश करा. मध्ये पोहोचले आणि तिथून सुरू झाली खरी गडबड. ब्लॅकबोर्डवर गुरुपौर्णिमेचे थॉट्स लिहिले, थोडीशी रांगोळी काढली, छानपैकी डेकोरेशन केलं. ऑफकोर्स आम्ही आता सिनियर आहोत ना, त्यामुळे फर्स्ट इयर सेकंड इयर वाल्यांनी सुद्धा आम्हाला हेल्प केली. हॉनेस्टली टीम एफर्ट इज एव्हरीथिंग. आमचा प्रोग्राम सुरू झाला आणि आमच्या लाडक्या मॅम साठी आम्ही एक शॉर्ट अँड स्वीट प्रोग्राम ऑर्गनाइज केला होता. सो केक कट केला, मॅमला गिफ्ट दिले आणि खूप सारे गप्पा मारल्या. मोमेंट्स लाईक दिस मेक कॉलेज लाईफ सो मेमोरेबल. आणि मॅमच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि सॅटिस्फॅक्शन बघून आमच्या सगळ्यांची धावपळ एका मिनिटात गायब झाली. असा होता माझा आजचा गुरुपौर्णिमेचा स्पेशल दिवस. गुरु बिना ज्ञान कहा असं म्हणतात ना, ते खरंच आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येक गुरुला आजच्या या पवित्र दिवशी मनापासून थँक्यू आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून हॅपी गुरुपौर्णिमा. तर असा होता माझा आजचा व्लॉग. सो त्यामुळे लाईक कमेंट सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय, टेक केअर. चांगलं नाव कमवा आणि आमच्यापेक्षा अजून पुढे जा. जसे आम्ही तुमचे गुरु आहोत तसंच तुम्ही देखील आमचे गुरु आहात.